हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर सकाळी लवकर उठलं ना की मनालासुद्धा अगदी प्रसन्न असं वाटतं. आता तुम्हाला आजूबाजूला चिमण्यांचा चिवचिवाट, कोंबड्यांचा आरवण्याचा आवाज तर येतच असेल. तर अशाच छानशा सकाळी मी आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आपल्या व्हिडिओमध्ये आज खूप छान असं बघण्यासारखं आहे. तशीच माझी थोडीशी धावपळसुद्धा झाली. तर आपल्या व्हिडिओमध्ये काय खास आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता या इथे 7 वाजले होते आणि माझी जी काळूबाईची मी 11 मंगळवार करते तर ती पूजा माझी मांडून झाली होती. आजचा मंगळवार माझा 9वा होता. एका ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही पूजा कशी मांडता तो व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा. तर आता माझे 2च मंगळवार राहिलेले आहेत आणि त्या 2 मंगळवारमध्ये मी नक्कीच तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेल की मी काळूबाईचे 11 मंगळवार कसे केले आणि ती पूजा कशी मांडली. तर या इथे पूजा करून झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले होते. पहिले तर पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर म्हणजे जे बेसिक काम आहे स्वयंपाकाचं ते केलं. आता पीठ मळल्यानंतर सासूबाईंनी चपात्या भाकरी केल्या. तोपर्यंत तूप करण्यासाठी जी मलई होती तीसुद्धा काढली आणि भाजी करून घेतली. आता आज तर काय साईला डबा द्यायचा नव्हता, पण मेथीची भाजी 2 दिवसांपूर्वीच रानातून आणली होती तर म्हटलं ती करावे, कारण की ताजी ताजी केली तरच ती चांगली लागते. तर या इथे मेथीची भाजी करून घेतली. ती पुरणार नव्हती त्याच्यामुळे आपला कोबी तो पण करून घेतला. आणि त्यानंतर कृष्णाचं माझं आणि साईचं आवरलं, कारण की सकाळी आम्हाला 8:30चा टायमिंग दिला होता शाळेत जाण्यासाठी. तर या इथे आता तिघांनी पण आवरून घेतलं होतं. आता त्याचा UKGचा रिझल्ट होता आणि त्यातल्या त्यात म्हणजेच तो पहिलीला जाणार, त्याच्यामुळे त्यांचं जे स्वागत केलं तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी आता शेअर करणारच आहे. तर टायमिंग तर 8:30चा दिला होता पण कोणीच आलं नव्हतं. मोजून आम्ही 2-3 जणीच आलेलो होतो. आता सकाळी तर काय कृष्णाचा मूड अगदी फ्रेश असा होता, कारण की त्याला खायला वगैरे घातलं होतं आणि खाल्ल्यानंतर मुलांचं खेळणं तर चालूच असतं. म्हटलं तो चांगला राहील, पण कशाचं काय त्याने नंतर भरपूर असा वैताग या ठिकाणी दिला होता. आम्ही गेलो त्यावेळेस पण त्यांची लगबगच चालू होती सगळ्या टीचर्स लोकांची. आणि या इथे आता UKGचे जे पेपर्स जे आहेत ना ते आम्हाला दिले. त्यातले म्हणजे सगळेच ह्याच्यात साईला मार्क 40 पैकी 38, 39, 40 असेच पडलेले आहेत. तर हे जे UKGचा त्यांचा वर्ग होता ना, तर त्यांच्या म्हणजे त्या वर्षी जेवढे प्रोजेक्ट ज्यांनी केले होते ना तर तेच या इथे ठेवलेले आहेत. आणि याच्या आधीसुद्धा मी साईने जो प्रोजेक्ट केला तो सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलाच होता. तर बघा, लहान लहान मुलांनी खूप छान असे प्रोजेक्ट तयार केले होते. तर अगदी हे पाहायला पण छान असं वाटत होतं. त्यानंतर जेव्हा सगळे पालक आले त्याच वेळेस त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली होती, कारण की जर पालक नसले किंवा विद्यार्थी नसले तर कार्यक्रम सुरूच होऊ शकत नव्हता. तर यांचा म्हणजे सगळेच कार्यक्रम एकत्र त्यांनी घेतले. UKGचे रिझल्ट पण, तसेच त्यांचा ग्रॅज्युएट डे आणि त्यातल्या त्यात म्हणजेच त्यांचं स्वागत समारंभ पहिलीसाठी, हे सगळंच त्यांनी एकत्र केलं होतं. तर खूप छान पद्धतीने त्यांनी या इकडे कार्यक्रम घेतला आणि मुलांनी छान असं गाणंसुद्धा म्हटलं. आता लहान मुलांना सांगितल्याशिवाय तर ते काहीच कळत नाहीत. सगळी मुलं आतमध्ये आली पण त्यांना माहिती नव्हतं की काय करायचं, तर सगळेजण असेच थांबले होते. त्यानंतर त्यांना बेंचवर बसवलं आणि त्यानंतर सगळ्यांचा स्वागत समारंभ झाल्यावर त्यांनी छान असं गाणंसुद्धा म्हटलं. तर आता हा सगळा कार्यक्रम होता करता 9:30 पावणे 10 वाजले होते आणि त्याच्यानंतर पण 1 तास कार्यक्रम होता. पण कृष्णा मात्र राहायला तयार नव्हता, त्याच्यामुळे त्याला एका वर्गामध्ये तिथंच झोपवलं आणि त्यानंतर मग मी सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. आता लहान मुलं असले की कसं होतं, त्यांच्यावर भरपूर सारं लक्ष द्यायला लागतं आणि मग आपण ज्या कार्यक्रमाला आलो आहे ना ते कार्यक्रम तसाच राहून जातो. तर या इथे आता त्याला झोपून दिलं होतं, कारण की त्याचा झोपायचा टायमिंग झाला होता. तर ह्यांनी छान असे व्हिडिओ फोटोसुद्धा आमच्यासोबत म्हणजे शेअर केलेले आहेत.
तर आता सगळं झाल्यानंतरनं आम्ही घरी यायला निघालो आणि घरी आल्यानंतरनं घरातली जी काही कामं राहिली होती ती सुद्धा केली आणि संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी आळूच्या वड्या करायच्या होत्या, तर त्याच घेण्यासाठी आळूची पानं मी आलेली आहे. आता भरपूर असं वारं सुटलं होतं, तर त्यातल्या त्यात म्हणजे चूलसुद्धा पेटवली. आता आळूच्या वड्या ह्याच गॅसवर करायचं म्हटल्यावर भरपूर असा गॅस वाया जातो. हे असं आमचं आत्ताचं म्हणणं नाही की गॅस वाढला आहे किंवा गॅस मिळत नाही म्हणून. तर आमची इथं भरपूर असा गॅसचा वापरच करत नाही, जे काही आहे ते चुलीवर केलं जातं. तर आता छान अशी आळूची पानं मी धुवून घेतली, बेसन पीठ घेतलं, त्यानंतरनं त्यामध्ये तीळ घातलं आणि हिरवी मिरची, आलं लसूण याचं वाटण करून घेतलं. त्यामध्येच मीठ आणि हळद पण टाकली होती. तर चला आता या वड्या ज्या आहेत ना मी तयार करून घेते. तर आता बऱ्याचशा ठिकाणी आळू वडी भरण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. कोणी एकावर एक पान ठेवून भरतं किंवा कोणी असं बाजूला ठेवून मग त्याची मोठी वळकुटी असं करतं. तर मी एका ह्याच्यावरच 4 पान ठेवून त्याची वळकुटी तयार केली होती. आणि पोळपाटावर घेतलं की ते जे मिश्रण आहे ना ते चांगलं असं लागतं, म्हणजे चांगलं पसरवता येतं. तर या इथे आपल्या आळूच्या ज्या वड्या आहेत ना त्या तयार झालेल्या आहेत. तर त्या आता उकळून घेते, कारण की मी आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्यामुळे ते पाणी लवकर गरम झालं आणि आपल्या आळूच्या वड्या पण छान अशा शिजल्या. तर आता चांगल्या जर त्या आळूच्या वड्या शिजल्या ना तर त्या चांगल्या गार झाल्यानंतरच कापल्या तर त्याच्या छान अशा आळूच्या ज्या वड्या आहेत ना त्या तयार होतात. तर आता बघा मी भरपूर लवकर म्हणजे माझे 1.5 तास तरी हे शिजवण्यातच गेले. आता चुलीला कधी जाळ लागायचा तर कधी लागत नव्हता. तर या इथे बघा आपल्या आळूच्या वड्या चांगल्या तयार झालेल्या आहेत. आता त्या थंड होऊन देते आणि त्यानंतर मग त्या कापून घेते. तर बघा अशा पद्धतीने आता आपल्या आळूच्या ज्या वड्या आहेत ना त्या कापून तयार झालेल्या आहेत. त्या छान अशा तेलामध्ये आता तळून घेते. तर आता बाकीचा जो स्वयंपाक आहे ना तो सुद्धा होत आला होता, कारण की उपवास सोडायचा होता. त्यानंतरनं देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला आणि उपवास सोडून घेतला. तर आपल्या छान अशा आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर आपला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र